नमस्कार. या प्रकारच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्र असतील, सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजन मीडिया असेल, या सर्व ठिकाणी येत असल्याचं निदर्शनास येत आहे. आणि याची खात्री करण्यासाठी सर्व प्रतिनिधी जे आहेत, ज्यांच्यामध्ये गॅस सप्लाय करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं. त्यांचे सेल्स ऑफिसरना निमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेला साठा, त्यांच्याकडे येणारी आवक, या सर्वांची व्यवस्था याचा आढावा घेतल्यानंतर असं निदर्शनास येतं आहे की सर्वसाधारणपणे सातारा जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा दररोजचा खप जो आहे तो साधारणतः 20,000 सिलेंडरचा आहे. मागील 5-7 दिवसामध्ये सप्लाय चेनचा जर आपण आढावा घेतला तर 20,000पेक्षा पर डे जास्त सिलेंडर वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे मागील 4-5 महिन्यामध्ये जेवढा खप आहे तेवढाच खप आजही चालू आहे. त्याच्यामुळे कुठेही शॉर्टेज सप्लाय साईडला नाही आहे. परंतु अचानकपणे नागरिकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन मागणी आणि त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपलब्ध करून घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शॉर्टेज असल्याची भावना निर्माण होते. पण प्रत्यक्षामध्ये गोडाऊनमध्ये पुढील 7-8 दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये बॉटलिंग प्लांट उपलब्ध आहे. त्यामुळे कुठेही आपल्याला सप्लाय चेनमध्ये काही अडचण जाणवत नाही आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आवाहन आहे की विनाकारण आपल्याकडे आवश्यक नसतानाही मागणी करू नये. जेवढी आपल्याला मागणी आहे तेवढी मागणी नोंदवली तर आपल्याला कुठेही अडचण जाणवणार नाही आहे. त्यामुळे अनावश्यकपणे आपण घाई करू नये एवढीच माझी सर्वांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे. साधारणतः साठा म्हणजे जिल्ह्यात एकूण किती गॅस सिलेंडर आहेत असं काय आकडेवारी आपल्याकडे आहे? आपल्याकडे सर्व कंपन्यांचे एकूण कनेक्शन जे आहे ते 9 लाखाच्या आसपास आहे. सर्वसाधारणपणे दररोज 20,000 आपल्याला सिलेंडरचा खप होतो, जो घरगुती ग्राहकांसाठी आहे. तेवढी उपलब्धता आजही आपल्याकडे आहे. तेवढा खप आजही दैनंदिन परिस्थितीमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे तुटवडा आहे, शॉर्टेज आहे अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे ज्यांचा गॅस सिलेंडर संपत आलेला आहे, ज्यांची मागणी नियमितप्रमाणे जेवढ्या दिवसानंतर करतात त्या पद्धतीने आपण करावी. परंतु काही ग्राहक अनावश्यकपणे लवकर मागणी करून उपलब्ध ह्याच्यापेक्षा शॉर्टेज कमी असल्याचं भावना निर्माण करत आहेत. त्यांना माझं निवेदन आहे, विनंती आहे की आवश्यक असेल तरच आपण मागणी नोंदवा. सर्वांना गॅस मिळणार आहे. OTP बाबत रजिस्टर जे मोबाईल नंबरवर OTP करा असं आवाहन केलं जाते. मात्र काही ठिकाणी असं निदर्शनास येते की OTP येत नाहीत अशा तक्रारी ग्राहकांच्या आहेत. सर्व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची आम्ही चर्चा केलेली आहे. कंपनीची पॉलिसी आहे की सर्व ग्राहक जे आहेत त्यांची KYC करण्यासाठी मागील वर्षभरापासून ते प्रयत्न करत आहेत. आताही KYC करणं आवश्यक आहे, जेणेकरून ऑनलाईन पद्धतीने आपल्या गॅसची मागणी आपल्याला नोंदवता येते. आणि ज्या ग्राहकाची कनेक्शन आहे किंवा नोंदणी आहे त्याच ग्राहकाला सिलेंडर मिळाला पाहिजे याची खात्री कंपन्याकडनं करण्यात येते. त्यामुळे कंपनी सिलेंडर डिलिव्हर करत असताना OTP किंवा जो कोड येतो त्या कोडची मागणी करत आहेत. याच्यामध्ये कुठलीही अनावश्यक माहिती मागितली जात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.